नमस्कार. आज आपण बनवणार आहोत औषधाचे गुणधर्म असलेली तोंडलीची भाजी. ही भाजी अगदी 10 मिनिटात झटपट बनून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते. आपण या भाजीचे फायदे जाणून घेऊया. या भाजी खाण्याचे 7 फायदे आहेत. त्यामधील पहिला आहे, ही भाजी आपल्या शरीरातील शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. त्यानंतर दुसरे आहे, आपले पचन सुधारते, पोट साफ राहते. त्यानंतर तिसरा फायदा आहे, हृदयासाठी ही भाजी खूप चांगली आहे. तोंडलीची भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे आपले हृदय पण निरोगी राहते. 4. ही भाजी वजन कमी करण्यास पण मदत करते. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. 5वा आहे, इम्युनिटी वाढते. यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 6. डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यानंतर 7वा, उन्हाळ्यामध्ये ही भाजी आपल्या शरीराला थंड ठेवते. चला मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो तोंडली घेतलेली आहे. तोंडलीला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर थोडं पुसून घ्यायचं कापडाला आणि अशा पद्धतीने तोंडलीला छान बारीक कापून घ्यायचं. हवं तेवढं बारीक जर कापलं तुम्ही तर भाजी लवकर शिजते, त्यामुळे छान बारीक कापून घ्यायची तोंडलीला. असं लांबसर कापू शकतात किंवा तुम्ही गोल काप पण करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आता आपण तोंडलीला कापून घेऊ. एका तोंडलीचे जर 2 भाग केले तरी पण चालतं, फक्त एवढंच आहे की भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो. बारीक काप केल्यानंतर भाजी लवकर शिजते. आता बघा, अशा पद्धतीने आपण आपली सर्व तोंडली कापून घेतलेली. तोंडली कापून झाल्यानंतर हात चांगले धुवून घ्यायचे. हात धुवून घेतले ना तर मग हाताची बोटं नाही जर धुतले लवकर तर मग कडक पडतात. त्यासाठी तोंडली कापल्यानंतर लगेच हात धुवून घ्यायचे चांगले. त्यानंतर मग लसूण कापून घ्यायचा बारीक आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊ. गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यानंतर तेलाला तर थोडं तापू देऊ. तेल तापलं का नाही बघून घेऊ. थोडीशी मोहरी टाकून बघायची. चांगलं तेल तापू द्यायचं, मग मोहरी टाकायची. त्यानंतर मोहरी टाकू. बघा, मोहरी चांगली तडतड झाली का मग जिरे टाकायचे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि लसूण टाकून घ्यायचा. लसूणला चांगला कलर येऊ द्यायचा. आता चांगलं परतून घ्यायचं लसणाला. लसूण चांगला परतून झाला का त्यामध्ये तोंडली टाकायची. आता आपण तोंडलीला 3 ते 4 मिनिट तेलामध्ये चांगलं होऊ देऊ. या भाजीला वाफेवरच शिजवायची. या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही. बघा, आता छान मिक्स करून घेऊ भाजीला. थोडं तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तोंडलीला चांगलं बघा छान तेलामध्ये परतून घेतोय आपण. त्यानंतर आपण आता या भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं भाजीला. असं व्यवस्थित मिक्स करायचं. आपण या भाजीमध्ये मसाले नंतर टाकणार आहे. जर आधीच टाकून दिले तर मग ते जळून जातात. तोंडली शिजते तिथपर्यंत पाण्याचा वापर नसल्यामुळे मसाले जळलेले लागतात. त्यासाठी आधी तोंडली शिजवून घ्यायची, मग मसाले वापरायचे. त्यानंतर झाकण ठेवून घेऊ आणि 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं चांगलं. झाकण काढल्यानंतर बघा, आपली तोंडली किती मस्त शिजून तयार आहे. तोंडली आता 70 ते 80% शिजून झालेली आहेत. बघा, बारीक कापल्यामुळे 3 ते 4 मिनिटात तोंडली आरामात वाफेवर शिजून जाते. थोडी जाड कापली तर मग वेळ लागतो. बघा, आता तोंडली चांगली शिजून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. त्यासाठी मी धने पावडर टाकलेलं आहे. त्यानंतर थोडा गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे.
त्यानंतर थोडी हळद टाकायची आणि आता मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे. छान प्रकारे आता मस्त एकजीव मसाले करून घेऊ. तोंडलीला चांगले लागून जातील मसाले. असं थोडे हलवत राहायचं आहे, मिक्स करायचं चांगलं, म्हणजे मसाले चांगले लागून जातात तोंडलीला. आणि असं थोडं पसरट करायचं तोंडलीला कढईमध्ये, म्हणजे चांगली कुरकुरीत होते भाजी. बघा आता मसाले चांगले मस्त लागलेले आहेत तोंडलीला. आता आपण त्यामध्ये 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलं तरी पण भाजी खूप चवदार लागते. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं, थोडं पसरट करायचं आणि 1 मिनिटासाठी परत भाजीला झाकून ठेवायचं, म्हणजे मसाले पण चांगले मुरून जातात मग तोंडलीमध्ये. आता बघा मस्त अशी आपली अगदी झटपट तोंडलीची भाजी ही तयार आहे. बघा किती छान झालेली आहे. आता त्यावरून मस्त अशी हिरवगार कोथिंबीर टाकायची आणि भाजीला चांगलं मिक्स करायचं. गॅसचं बटन बंद करायचं. आपली आता तोंडलीची भाजी बनून तयार आहे. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा मस्त अशी आपली चवदार अगदी झटपट तोंडलीची भाजी बनून तयार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने तोंडलीची भाजी एक वेळा नक्की करून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.